नाशिकचे मावळते आयुक्त प्रवीण गेडाम आणि सध्या पंतप्रधान कार्यालयात काम करत असलेले श्रीकर परदेशी यांच्यात तसा थेट संबंध नाही, पण त्यांचा प्रामाणिकपणा दोघांना एका समान पातळीवर आणतो। या समानतेबरोबरच आणखी एक बाब या दोघांना एकाच सूत्रात बांधते, ती म्हणजे प्रामाणिक काम केल्यामुळे त्यांना मिळालेली शिक्षा। प्रवीण गेडाम यांनी बिल्डर लॉबीला चांगलीच वेसण घातली, अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आणि स्वच्छ कारभाराचा प्रयत्न केला, पण त्यांच्या याच प्रामाणिकपणाची किंमत त्यांना बदलीच्या रूपात मिळाली। पिंपरी चिंचवडचे आयुक्त म्हणून काम करताना श्रीकर परदेशी यांनीही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चौकशी लावली, अनेकांच्या बदल्या केल्या, पण तत्कालीन आघाडी सरकारनं त्यांचीही बदली करत त्यांना शिक्षा दिली। त्याचं मूळ हे सरकारही आघाडी सरकारपेक्षा वेगळं नाही हे स्पष्ट झालं आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना वाली नाही हे सिद्ध झालं। लँड माफिया असतील किंवा इतर सर्व माफियागिरी भ्रष्टाचार करणारे जे लोक असतील, या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि त्या भागातले जे बडे राजकीय नेते पदाधिकारी असतात ते एकत्रित येतात आणि संयुक्त एकत्रित येऊन बदलीची मोहीम राबवून त्यांची बदली अवेळी करतात। हे अधिकारी चांगले आले ते खाऊन देत नाही, हा अधिकारी चांगला आला त्याच्या बदल्या कर, ह्याच्या बदल्या कर, सगळं लुटायची कामं चालली। तू कर मारल्यागत मी करतो रडल्यागत अशी परिस्थिती ह्या सर्व पक्षांची आहे आणि यांना काय आहे की हे चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात आणि भ्रष्टाचार यांना म्हणजे करायचा असतो। सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे अधिकारी सहसा पाहायला मिळत नाहीत। काही जण प्रामाणिकपणे काम करतात, पण सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहत नाही। श्रीकर परदेशी यांची बदली झाल्यानंतर सुदैवानं त्यांना पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली, पण प्रवीण गेडाम यांचं नशीब तेवढं चांगलं असेल असं नाही। शेवटी काय, सरकार आघाडीचं असो की युतीचं, प्रामाणिक अधिकारी मात्र राम भरोसे आहेत हे मात्र नक्की। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।